नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. चला, आता वाजले तर 12 आणि आम्हाला जायचे गावाला. त्याच्यामुळं मग आता तयारी झालेली आहे थोडीशी आवरून. तर अजून आम्ही आता जेवलो तेवढ्यात आणि जेवण करून निघायचंच आहे. चला मग राज व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आता आले मिस्टर कामावरून आता जाणार आहे, त्यांना जेवण करायचं. आणि ही बघा अशी साधी सिंपल साडी घातली, जास्त काय अशी हिरवी साडी नाही जमत कारण लांब जायची, त्याच्यामुळं एकदम हलकी काठपदरची नको, गरम खूप होत आहे त्याच्यामुळं साधी आणि सिंपल. तर चला राग व्हिडिओमध्ये परत आता पुढे गेल्याच्या नंतर दाखवते, साडी दाखवते कशी येते, दिसते का. वैष्णवी पण रेडी होऊन बसली इथं. हलकी बरी आहे, नाही तर मग काय होतं गरमीचं नको वाटतं जड साडी. आणि मेकअप वगैरे तिथे गेल्याच्या नंतर करू. आता प्रवास करायची म्हणल्यावर मग काय मेकअप राहणार नाही एवढा वेळ, त्याच्यामुळं मग लग्नाच्या तिथे गेलं ना हॉलवर मग करू. तर चला राग व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पण एन्जॉय करा. वैष्णवी तिथं बसली, तिचं पण तयार झालेली आहे आणि जेवायचं त्याच्यामुळे. प्रवास चालू झाला आता परत 5 वाजते. जाऊ दे, लग्नापर्यंत गेलं तरी बस झालं, लग्नाच्या टायमिंगपर्यंत गेलं तरी लय झालं. आता जवळजवळ 12:30 पावणे 1 वाजली. उन्हाचं पण झालं एकदम कहारच. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ दुपार सगळ्यांना. तर आता मी आवाज म्यूट केलेला आहे आणि व्हॉइसवर बोलते कारण हवेने खूप आवाज असा विचित्र येतोय आणि व्यवस्थित येत नाही. तर आता आम्ही निघालेलो आहोत. तर तुम्हाला मी सांगितलं कुठे चाललो आहोत, तर लग्नाला चाललोत आणि इथं आम्ही आता पनवेलला आलेलो आहोत. तर आता परत गावाला जायचं आहे, त्याच्यामुळं सगळी तयारी करून निघालोत आता. तर आमचा प्रवास चालू झालेला आहे आता. तर आता वाजलेत जवळजवळ 12:30 पावणे 1 आणि लग्न आहे संध्याकाळचं 7-7:30चं. टायमिंग त्यांनी 7 वाजून 5 मिनटाचा दिलेला आहे, पण बघू आता किती टायमावर लागते आणि किती नाही ती. कारण आता हल्लीचे लग्न काय टायमावर लागत नाहीत, एक टाईम सांगतात त्याच्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 तासानंतर लग्न लागलं जातं. तर आमचा प्रवास चालू झाला आहे मस्त. आता इथं एक्सप्रेस रोडला चालू आहे. तर आता इकडे लगेचच नवीन रोडसुद्धा लागणार आहे कारण नवीन रस्ता झालेला आहे ना, त्याच्यामुळे ट्रॉफिक वगैरे तर कमी लागते. आणि आता असं वाटत नाही की ट्रॉफिकमध्ये जास्त हे होईल म्हणून, कारण रस्ता असा रिकामाच आहे आणि दुपारची वेळ असल्यामुळं मग थोडेसे वाहनं पण कमी आहेत. पण आपल्या गाठामध्ये तर असतोच ट्रॉफिक असतंच, कारण किती म्हटलं तरी थोडं का व्हायना ट्रॉफिक लागतंच. तर आता आमचा प्रवास इथं चालू झालेला आहे. जवळजवळ आता आम्ही इथं घाटापर्यंत आलो. तर आपल्या लोणाळा घाटामधूनच जायला लागतं. एक्सप्रेस रोडने चाललेला आहोत आम्ही. जुन्या रोडने कधीतरी जातो, नाहीतर एक्सप्रेसनेच आमचा प्रवास चालू असतो कधीही गावी गेलो तरी. तर आता इथं मस्त नवीन रोडची सुरुवात झालेली आहे, ते तुम्हाला मी परत दाखवते. तर हा रोड झाल्यापासून म्हणजे अजिबात ट्रॉफिक लागत नाही. तर लिंकिंग रोड झाल्यापासून आहे ना बिलकुल वेळ लागत नाही जायला आणि ट्रॉफिक पण लागत नाही. तर आता आमचा इथं लिंकिंग रोडचा प्रवास चालू झाला आहे. ज्यांनी पाहिला नसेल तर ते तुम्ही पाहू शकता, एवढा सुंदर आणि छान बनवलेला आहे. तर हा मुद्दामून उभा व्हिडिओ काढला आहे छान दिसण्यासारखं. तर डग वगैरे आणि हा रोडचं पूर्ण आकर्षित किती छान दिसत आहे, तर पहा तुम्ही सगळे. तर मस्त असा उभा व्हिडिओ घेतला आहे आणि छानपैकी आता इथं शूटिंग काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता इकडं आम्ही पुढे आलोत आणि मस्त आम्हाला इकडं जांभळं दिसले आणि शेंगा पण होत्या, पेरू होते. आम्ही लगेचच म्हणलं चला आता काहीतरी थोडंसं खाऊया. तर जांभळं आमच्या मिस्टरांना तर फार आवडतात आणि मला पेरू आवडतात, त्याच्यामुळं मग म्हणलं चला पेरू पण घेऊया. आणि गावरान पेरू होते, काय लाल कलरचे नव्हते, त्याच्यामुळं चला मग म्हणलं पावशेर पेरू घेऊया. आणि शेंगा नाही घेतल्या कारण शेंगा आम्ही भरपूर खाल्ल्यात ह्या वर्षी, त्याच्यामुळं मग शेंगा काय खायची इच्छा नव्हती. पण प्रवासामध्ये असं थोडंफार खायला असलं ना तरी पण होऊन जातं. तर सकाळी जेवण वगैरे करून आम्ही निघालेलो होतो, पण थोडं आता इथं जाता जाता उशीर झाला. मग
म्हणलं चला थोडेसे जांभळं घेऊया. जांभळं घेतले त्या आजीकडनं आणि पपयासुद्धा होते, पण आम्ही फक्त जांभळं आणि किती काळे भोर जांभळ तर खायला पण एवढे गोड होते आणि शुगरसाठी तर एकदम म्हणजे चांगले. त्याच्यामुळं मग आम्ही विशालच्या बाप्पासाठी पण घेतले आणि आमच्यासाठी पण घेतले. खाऊन बघते तर एवढे छान लागले आणि गोड होते. कधी कधी आमच्या गावाकडचे जांभळं आहेत ना तुरट लागतात आणि आंबट लागतात, पण हे जांभळं आहेत ना एकदम गोड लागले होते आणि खायला पण छान. मग आम्ही काय लगेच सुरुवात केली, जांभळं वगैरे खाल्ले आणि आता इथं आम्ही एका नाश्त्याच्या हॉटेलवर थांबलो. तर आता वाजलेले आहेत जवळजवळ 4. तर म्हणलं चला थोडासा नाश्ता करून घेऊया. तर ह्या हॉटेलचं नाव आहे दादा वाजे वडेवाले. तर इथं म्हणजे प्रसिद्ध आहे का सगळा नाश्ता, मिसळ वगैरे. ते बघा नाव पण दाखवते, दादा वाजे वडेवाले हॉटेल आहे. तर खूप गर्दी असते इथं नेहमी, फक्त नाश्ता भेटतो, जेवण काय मिळत नाही. नाश्त्यामध्ये वडापाव, त्याच्यानंतर मिसळ, म्हणजे असे समोसा पाव, बरेचसे इकडं मेनू आहेत, डोसा, इडली. तर मग आम्ही मस्त आता इथं बघू म्हणलं मिसळ कशी लागते. तर म्हणजे काय जाग्यावर कसं होतं व्यवस्थित नसतं, पण इथं होती चांगली, थोडीशी जरा झणझणीत होती. कारण इथल्या चटण्या बघूनच असं वाटलं की एवढी तिखट मिसळ असेल का काय. पण म्हणलं चला एक तर घेऊन पाहूया. आम्ही एक मिसळ घेतली, एक मसाले डोसा घेतला आणि आमची मिसळ आलेली आहे. तर एकच घेतली, म्हणलं टेस्ट बघूया आणि नंतर आवडली तर अजून घेऊया. तर आता इथं मिस्टरांनी आणि आम्ही सुरुवात केली खायला आणि आम्ही प्रवासामध्ये आम्ही तिघंच होतो, कारण आता 8च दिवस झालं होतं आम्हाला गावावरून आलेला आणि लग्नासाठी परत जायला लागलं. तर आता इथं जी मिसळ आम्ही मागवली होती ना, तर चवीला तर एकदम चांगली होती, पण थोडीशी जरा तिखट होती, चालतंय तेवढं. आणि मग आम्ही मसाले डोसा पण मागवला, मस्त नाश्ता केला. जवळजवळ आता वाजलेले आहेत 7. तर 7 वाजता आम्ही आयल्यानगरला पोहोचलो. तर आमच्या नात्यातलेच लग्न आहे, त्याच्यामुळं मग आम्ही इथं आता लग्नासाठी आलेलो आहोत. तर आमची नणंदबाई पण आल्यात आणि मस्त कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे नवरदेव नवरीच्या एंट्रीला. तर किती छान त्यांनी नृत्य करण्यासाठी असे थोडेसे ठेवलेले आहेत. तर त्या मुली आहेत, तर त्यांचं मस्त इथं म्हणजे असं एकदम राजकीय पद्धतीने त्यांचं शाही राजकीय म्हटलं तरी पण चालेल अशा पद्धतीचं लग्नाची सुरुवात आहे. तर एंट्री वगैरे खूप छान केली नवरदेव नवरीची आणि आता लग्नाला पण सुरुवात करणार आहोत. तर किती छान सजवलेलं आहे आणि रात्रीचं लग्न असल्यामुळं खूप छान वाटतं, एकदम डेकोरेशन वगैरे भारी आहे. तर इथं फोटोशूटवाले आहेत, भरपूर लायटिंग वगैरे आहे आणि हे आयल्यानगरला आहे. हुंडेकरी लॉन्स नाव आहे. तर ह्याचं मस्त आता इथं लग्नाची सगळी तयारी झाली. त्याच्यानंतर नवरदेव नवरी स्टेजवरसुद्धा एंट्री झालेली आहे त्यांची, पण आम्ही मस्त इकडं खुर्चीवर बसून फोटो वगैरे काढले, पण थोडेसे फोटो जरा काळपट येत होते. स्क्रीनवर सुद्धा छान दिसत होतं, कारण एवढे लायटिंग असल्यामुळे ना मोबाईलवर व्यवस्थित दिसत नव्हतं का कॅमेरा, त्याच्यामुळं मग आम्ही इथं मस्त स्क्रीनवर पण दिसत होतं, ते पण पाहत होते. आणि लग्नाची तयारी म्हणजे लावायचं काम चालू आहे. मस्त त्यांच्या हातामध्ये एकदम ओले झाडाचे श्रीफळ दिलेलं आहे नारळाचं, दोघांच्या 2, आणि मस्त लग्नाचं इथं लावायचं काम चालू आहे, लग्न लावायचं. तर आता ब्राह्मणांचं तुम्ही ऐकलंच, तिथं मंगलाष्टमिकासुद्धा सुरू आहेत, मी थोड्याशा तुम्हाला ऐकवल्या. आणि मस्त आता तुम्ही म्हणताल हे कुणाचं लग्न आहे, तर आमच्या नात्यातलं आहे. तर आमच्या मिस्टरांच्या आत्याच्या नातवाचं लग्न आहे, त्याच्यामुळं मग त्यांनी सगळ्यांनी 2-2 वेळा फोन केला होता, म्हणून आम्ही एवढ्या लांबून आलोत. नाही तर मग नुसत्या पत्रिकावर म्हणलं असतं ना तर नसतो आलो. पण खूप चांगले आहेत ते माणुसकीला पण आणि बोलायला पण. आमचे सासरे वारले तेव्हा त्यांनी 2-4 चक्रा मारल्या आमच्या घरी, आणि इथं पाहिलं ना वरमाई आणि तिच्या काक्या, त्याच्यानंतर नवरीच्या मावश्या, आत्या, हे सगळ्याजणी तुळशीला पाणी घालतात. तर असं लग्नामध्ये तुळशीला पाणी घातल्यानंतर मुली म्हणजे सगळ्यांनाच असं शुभ मानलं जातं तुळशीला. त्याच्यामुळं मग आता हे सगळं आईचं आणि मावश्या काक्या सगळ्या असतात आणि मस्त इथं लग्नाची अष्टमिका बोलतात तोपर्यंत इकडं यांचं पाणी घालायचं चालू असतं. तर कुठल्याही नवरे मुलीच्या आईच्या डोळ्यामध्ये लगेचच पाणी येतं आणि दुसऱ्याच्यासुद्धा येतं, कारण ह्या मंगलाष्टमिका ऐकल्याच्या नंतर एवढं वाईट वाटतं ना.
तर खूप छान लग्न सोहळा पार पडत होता. कारण यांचं एवढं म्हणजे अजिबात असं आता हल्लीच्या मुली कसं घागरा वगैरे असतं, तर एकदम जुन्या पद्धतीने यांनी लग्नाचा शो तयार केला होता. तर खूप छान होतं. हे लोक म्हणजे असं पैसे वगैरे त्या श्रीमंत आहेत आणि नवरीकडचे सुद्धा खूप श्रीमंत आहेत. तर हे दोन्ही पार्ट्या एकदम चांगल्या पैशावाल्या म्हणजे आहेत आणि माणुसकी पण आहे त्यांच्याकडे. ते तरीसुद्धा त्यांनी एवढं म्हणजे असं हे दाखवलं नाही. एकदम जुन्या पद्धतीने त्यांचा सगळा लग्नाचा कार्यक्रम, हळदीचा कार्यक्रम पार पडत होता. तर 2 दिवस इथं कार्यक्रम चालू होते, पण आम्ही फक्त लग्नाच्या दिवशी आलो होतो. तर आता इथं लग्न लावायचं झालेलं आहे आणि पाहुण्यांची सगळ्या पाहुण्यांना ते सत्कार वगैरे त्यांनी आधीच केला. त्याच्यानंतर महाराज लोकसुद्धा आले होते, त्यांचासुद्धा सत्कार केला. लग्न लागल्याच्या नंतर मग सगळ्यांचे सत्कार झाले आणि मस्त आम्ही आता जेवायला घेणार आहोत. तर जेवणामध्ये सुद्धा खूप सुंदर मेनू होता. तर आता इथं मी, ननंदबाई आणि वैष्णवी आम्ही तिघे आहोत. आमचे जास्त काही हे माणसं पाहुणे ओळखीचे नाही आहेत, कारण आमच्या आत्या सासू आणि त्यांचे मुलं सुना एवढ्याच ओळखीच्या आहेत. तर आता भरपूर पाहुणे आले होते, त्यांच्या मुली ह्या थोड्या आहेत ओळखीच्या पण जास्त नाही आहेत. तर आता इकडं जेवणासाठी इकडं एकदम गार्डनमध्ये असं जेवण ठेवलेलं आहे. तर चपाती, त्याच्यानंतर गुलाबजांबू, बर्फी, पुऱ्या आणि पापड, थोडेसे लोणचं. तर भाजी पण आहे छोल्याची आणि वांग्याचं भरीत आणि गोडमध्ये गुलाबजांबू आणि बर्फी. चपात्या, ज्यांना चपात्या खायच्या त्यांना चपाती, नाही तर मग पुरी आवडत असेल तर पुरी. तर आता इथं जेवण वाढून घेतलं आम्ही आणि मस्त टेबलवर येऊन बसून जेवायचं काम चालू आहे. पाण्याची बॉटल, जेवल्याच्या नंतर मग परत आईस्क्रीम घेतली, आईस्क्रीम खाल्ली, चिवडासुद्धा होता तो पण घेतला आणि आता इथं आमचं ताट वाढायचं काम चालू आहे माझं काउंटरवर. तर आता इथं सगळा स्वयंपाक गरम गरम ठेवलेला आहे आणि मस्त आम्ही जेवण संध्याकाळचे केले. लग्न जवळजवळ 7चा टायमिंग दिला होता, तर 8 वाजता लग्न लावलं. 1 तासाचा फरक झाला आणि आम्हाला खूप गडबड झाली की म्हणले लग्न लागणार आहे, लवकर या लवकर या. कारण ट्रॉफिक थोडंसं आयल्यानगरमध्ये आलोत ना, तर तिकडं तारकपूर रस्त्याला थोडंसं ट्रॉफिक लागलं. थोडासा डाळ भात ते पण होता. तर बरेचसे मेनू होते जेवणामध्ये. मग आम्ही सगळं वाढून घेतलं आणि मस्त एका जागेवर टेबलवर बसून जेवण करणार, म्हणजे आता करणारच आहोत. तर आता इथं आमची ननंदबाई आलेल्या आहेत गावावरून, खेळदवरून. तर त्या पण होत्या, ते एसटीने आल्या आणि आम्ही इकडनं गाडीने गेलो. तर मग संध्याकाळी आता जेवणं वगैरे करून घेत होत आणि आम्ही आता यांच्या दिराच्या घरी मुक्कामाला जाणार आहोत जेवणं केल्याच्या नंतर. तर आमच्या आत्या सासू पण भेटल्या, त्यांच्याशी पण बोललो, पाया वगैरे पडले मी त्यांच्या. मस्त आम्हाला त्यांनी नवरीच्या आईने पण साड्या दिल्या, नवरदेवाच्या आईनेसुद्धा साड्या दिल्या. आता आयवर वगैरे आम्हाला त्यांना द्यायचा नाही, नाही तर मग आम्ही पूर्ण वल्ला आयर नेला असता त्यांना कपड्यांचा. कारण आमच्याकडे घरातलं कोण वारलं तर आपण स्वतः कपडे घ्यायचे नाहीत, दुसऱ्याने दिले तर ते घ्यायचे. आणि मग आमच्या नंदाने आणली होती साडी. मग आम्ही जेवण वगैरे केले, मस्त आईस्क्रीम खाल्ली आणि आता बोलत बोलत बाहेर चाललोत. कारण आता बाहेर निघालंच होतं, पण तेवढ्यात मग फोटोसाठी आम्हाला सांगितलं. तर मग मस्त इथं फोटोशूट करायचं काम चालू आहे. आम्हीसुद्धा फोटो काढायला वरती आलो स्टेजवर. तर इथं सगळं पब्लिक बसलेलं आहे खाली खुर्च्यांवर आणि इथं नवरा नवरीसोबत फोटो काढण्यासाठी चाललेला आहोत. तर आमचासुद्धा फोटो काढला, पण संध्याकाळचं कसं अंधार असल्यामुळं म्हणजे लाईट भरपूर होत्या आणि माझा कॅमेरा व्यवस्थित नाही, त्याच्यामुळं मग थोडेसे काळपट फोटो आले. पुढं आल्याच्या नंतर थोडं उजाडामध्ये मग चांगला व्हिडिओ यायला लागला. तर इथं छान आम्ही, ननंद आमची, मिस्टर, वैष्णवी आणि आता आम्ही आता घरी जाणार आहोत. तर घरी कुठं जाणार आहोत, त्यांच्या दिराच्या तिथं जायचं आहे. तर ते पण आयल्यानगरलाच राहिला आहेत, आमच्या नंदाचा दीर. तर मस्त आता इथं आम्ही तेच विचार चालला होता की कोणाकडे जायचं रात्रीचं. कारण नवरदेवाच्या घरीसुद्धा खूप म्हणजे पाहुणे रावळे असतात, त्याच्यामुळं म्हणलं तिकडं नको जायला, तर आपण इकडंच जाऊया. मस्त इथंसुद्धा डेकोरेशन केलेलं आहे त्यांचं, छान आहे. गणपतीची मूर्ती बसवलेली आहे. हॉलमध्ये एंट्री करताच गणपतीचं दर्शन झालं आणि आता त्यांच्या नंदाच्या जावबाई येतात. तर आम्ही सकाळी उठल्याच्या नंतर आमचा नाश्ता वगैरे झाला. हे बघा नाश्ता चालू आहे, ननंदबाई पण करतात, मी पण करते. आंघोळ्या वगैरे करून घेतल्या आम्ही आणि मस्त त्यांना आता गावालाच जायचं होतं, त्याच्यामुळं स्टँडवर सोडायला आलो आयल्यानगरच्या. म्हणलं त्यांना बसून देऊ आणि नंतर आम्हीसुद्धा मुंबईला जाणार आहोत. तर नाश्ता वगैरे केला, त्यांनी पण केला, मी पण थोडं शिटावर बसले. कारण
गाडी उभाच होती एस टी, म्हणून थोडा वेळ मी पण बसले आणि मग त्यांना वाटायला लावला आणि आम्ही मुंबईला निघालो. तर चला मग कसा वाटला आमचा लग्नाचा व्हिडिओ तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आमच्या पाहुण्यांचं नात्यातलंच लग्न होतं, त्याच्यामुळं आम्ही एवढ्या लांब गेलोत आणि त्यांनी पण आमचा खूप छान सत्कार केला. तर चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.